बातमी आता भंडाऱ्यातून आहे। भंडाऱ्यात पिकाची नोंद सातबाऱ्यावर नसल्यानं धान खरेदी केंद्रावरील नोंदणीपासून शेतकरी वंचित आहेत। त्यामुळे ई-पीक ॲप सुरू करण्यात यावं अशी मागणी शेतकरी करतायत। शेतकरी स्वतः ॲपच्या माध्यमातून पिकाची नोंद करतायत, परंतु काही तांत्रिक अडचणी होऊ शकत नाहीयेत। त्या अडचणींमुळे आता या सगळ्या गोष्टी अडकून पडलेल्या आहेत। पिकाची नोंद न झाल्यानं शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना बराच मानसिक त्रास सहन करावा लागतोय। भंडारा जिल्ह्यातील 7ही तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। बघूया। भंडारा जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो आणि मोठ्या प्रमाणात इथे भाताचे उत्पादन घेतले जाते। भात उत्पादन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं खरीप हंगाम संपल्यानंतर शेतकरी आपले जे धान आहे ते खऱ्या अर्थानं शासकीय धान गोदाममध्ये विकत असतो आणि त्यांना त्याचा मोबदला सुद्धा मिळत असतो। मात्र ई-पीक सातबाऱ्यावर नोंद नसल्यामुळे याचा फटका खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला बसत आहे आणि त्यामुळे त्यांनी धान विकासा कुठं असा खऱ्या अर्थानं प्रश्न उपस्थित होत आहे। मी सध्याच्या घडीला पाळडोंगरी या गावामध्ये आपण बघू शकता की भंडारा जिल्ह्यातील असे अनेक शेतकऱ्याचे खऱ्या अर्थानं त्यांची ई-पीक नोंदणी नसल्यामुळे त्यांना खऱ्या अर्थानं हा फटका त्यांना सहन करावा लागत आहे। यासच आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया। TV9 मराठीची टीम खऱ्या अर्थाने आलेली आहे, शेतकऱ्यांकडून विचारत आहे। काय सांगाल, कशा प्रकारची नोंदणी तुमची झाली नाही, काय खऱ्या अर्थानं शासनद्वारे आपण मागणी करतात? ई-पीकच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंदणी केलेली आहे, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांची ती नोंद होऊ शकली नाही। त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहेत। नोंदणी न झाल्यामुळे धान खरेदी केंद्रावर ते स्वतःचा माल विकू शकत नाही। त्यामुळे सरकारने पुन्हा ई-पीक ॲप सुरू करण्यात यावे, जेणेकरून ते शेतकरी पुन्हा आपली या पिकाची नोंदणी करू शकतील आणि पिकवलेला माल हा धान खरेदी केंद्रावर विकू शकतील। त्यामुळे शासन स्तरावरून ई-पीक ॲप हा सुरू करण्यात यावा। आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे। काय सांगाल, मोठ्या प्रमाणात तुम्हाला नुकसान सहन करावं लागत आहे, बोनसचा सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाही, अशा वेळी आपण काय खऱ्या अर्थानं सरकार पुढे मागणी करतात? शेतकऱ्याच्या ई-पीक न झाल्यामुळे आम्ही शेतामध्ये आपले धान जमा करून केंद्रामध्ये घातलेले आहेत, पण आतापर्यंत ई-पीक झाला नाही झाला याच्या पहिले आम्हाला माहीत नव्हता। त्याच्यानंतर आम्ही सातबाऱ्याला गेला तो तेव्हा म्हणायला लागला का तुमचा ई-पीक आलेला नाही, झालेला नाही, त्याच्यामुळे आम्ही सातबारा देऊ शकत नाही। त्याच्यामुळे आम्हाला धान केंद्रात नेले हे हा खर्च आमच्यावर बसलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या ई-पीक व्हायला पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी आहे। त्या खर्चाचा आम्हाला बोनस वगैरे सुद्धा मिळू शकते। जर ते ई-पीक न झाल्यामुळे आम्हाला काहीच मिळणार नाही, आमची नुकसान आहे। म्हणून आम्हाला सरकारकडून आमची इच्छा आहे का ई-पीक लवकरात लवकर चालू करण्यात यावा अशी आमची इच्छा आहे। आपण बघू शकता ई-पीक नोंदणी व्हावी अशी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची मागणी आहे। याच्या मोबदला ज्यांना जो बोनस मिळतो तो बोनस मिळणार नाही, त्यामुळे कुठेतरी याचा फटका येथील सामान्य शेतकऱ्यांना बसणार आहे। त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत येथील शेतकरी व्यक्त करत आहे। तेजस मोहतुरे, NDTV मराठी, भंडारा।